नमस्कार. मी रुपेश कुमार भोसले रुग्णसेवक म्हणून आणि हॉस्पिटलच्या रुग्णांना मदत करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी BJDCचा शहर अध्यक्ष तथा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा शासन नियुक्त सदस्य. लोकप्रधानांनी जी मोहीम राबवलेली आहे गुटखाबंदी आणि माओबंदीच्या विरोधात, त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे आणि माझ्या कुटुंबाचा देखील त्या ठिकाणी लोकप्रधानांच्या ह्या मोहिमेला पाठिंबा असणार आहे. महाराष्ट्र राज्याने गेल्या अनेक वर्षापासून गुटखाबंदीचा आदेश काढला होता, परंतु काही ठिकाणी काही पानटपऱ्यावर, काही किराणा दुकानामध्ये लहान मुलं पासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी गुटखा अवेलेबल केला जातो. मला एकच सांगायचं आहे, गुटखाबंदीचा फक्त GR काढला जातो का? शासनाला माझा उद्देश सांगायचा आहे की गुटखाबंदीचा फक्त आदेश काढून उपयोग नाही. जिथे गुटखाबंदी निर्मिती होती त्या ठिकाणी त्या कंपन्या सील केल्या पाहिजे. माझा एक उद्देश आहे आणि माझं आव्हान आहे की ते बंद करायलाच पाहिजे. तरच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा निर्मिती होण्यास बंदी झाल्यानंतरच बाकी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, सोलापूरमध्ये गुटखा मिळणार नाही. आणि त्याच्यासोबत माव्याच्या माध्यमातून आणि गुटख्याच्या माध्यमातून अनेक तरुण पिढी, युवक वर्ग आणि वयस्कर लोक कॅन्सरच्या किंवा कुठल्या गंभीर आजाराच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला, त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होतो हे मी डोळ्यांनी पाहतोय. अनेक युवकांना तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर आणि घशाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, असे अनेक कॅन्सर त्या माध्यमातून, गुटख्याच्या माध्यमातून, माव्याच्या माध्यमातून होत असतात आणि त्याचा परिणाम वयस्कर आई वडिलांना भोगावा लागतो. त्याला कॅन्सर होतो, तो कॅन्सर झाल्यानंतर हॉस्पिटलला जातो, त्याचा खर्च आई वडिलांना झेपत नसतो. इतका भयानक आजार तो असतो. त्यामुळे सोलापुरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्येच मला वाटतं की त्या ठिकाणी गुटखाबंदी आणि मावाबंदी झालीच पाहिजे. आणि त्या मोहिमेला आम्ही सर्वांनी, सोलापूरकरांनी, सोलापूरच्या लोकांनी, जनतेने, माता भगिनी त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. तरच तो मावाबंदी आणि गुटखाबंदी होईल. आणि ह्या गुटखाबंदी झाल्यानंतर युवक पिढी, तरुण पिढी, आपली पुढची पिढी ही वाचेल आणि कॅन्सरपासून, गंभीर आजारापासून त्याचा मुक्तता करण्यामध्ये आपण प्रथमतः पहिला वाटा उचलला पाहिजे. मला एवढं सांगायचं आहे. विशेष करून महिलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तंबाखाचा घासण्याचा प्रकार, मिश्री म्हणून त्याचा उपयोग केला जातो, दाताला घातला जातो. त्या माध्यमातून महिलांना त्या कॅन्सरचा आजार जिभेला आणि होटाला आणि तोंडात त्याची गाठी निर्माण होतात. आणि विशेष करून महिलांना, जिथं आपण माता म्हणून दूध पितो तिथे जास्त कॅन्सरचं प्रमाण महिलांना जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे महिलांना माझं आव्हान आहे, युवकांना देखील आव्हान आहे की आपण तंबाखू घासण्याच्या ऐवजी आपण कोळशाचं जरी मिश्रण करून घातलं तरी अतिउत्तम होईल आणि तुमच्या रोगापासून मुक्तता होईल. मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने, अन्न प्रशासनाने इतकी बंदी घालून देखील गुटखा, मावा अवेलेबल होतो, तो कुठून होतो या ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम करावी आणि त्या ठिकाणी बंदीचा पुरेपूर प्रयत्न करावा, त्यांच्यावर मोठी कारवाई करावी, जेणेकरून युवकांना यातून वाचवण्यास आपल्याला प्रयत्न होईल. अनेक पानटपऱ्यात सहज मावा विक्री होत आहे आणि शहर देखील अस्वच्छ होत आहे. काय सांगाल? लहान मुलं बघितलं जात नाही, मोठे बघितलं जात नाही. 10-20 रुपयाची नाही, मला एकच म्हणायचं, मी आता तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र राज्य सरकारने बंदीचा GR काढला, परंतु याला बंदी नाही. कारण शेजारच्या राज्यामधून म्हणजे कर्नाटक राज्यामधून त्याचा माव्याचा या ठिकाणी पुरवठा होतो रात्री अपरात्री. मग याला काय पोलीस प्रशासनाचा पाठिंबा आहे का की बाबा जे मावा सोलापूरमध्ये उपलब्ध होतो, जे कर्नाटकमध्ये मावा येतो किंवा गुटखा येतो, ज्याची माव्याची निर्मिती आपल्या सोलापुरात होती, माव्याची निर्मिती, ते मुलं खातात. 10 रुपयाला, 15 रुपयाला, 20 रुपयाला घेऊन ते मावा खातात. आणि रस्त्यावर चोरी बाजूनं जिथं बघावं तिथं पिचकारी दिसलेली असते तुम्हाला, माव्याची पिचकारी, गुटख्याची पिचकारी. म्हणजे सोलापूरचं जे आपण स्वप्न पाहिले, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, ते मला वाटतंय स्वच्छ सोलापूर दिसणारच नाही. कारण जिथं जिथं गुटखा खातात, जिथं जिथं थुकतात, शासकीय कार्यालय असू द्या किंवा निमशासकीय कार्यालय असू द्या, कुठलेही ऑफिस असू द्या, तिथे आपल्याला सतत सरकारी कर्मचारी थुकलेले किंवा नागरिक थुकलेले तिथं तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. याच्यावर पहिले बंदी घातली पाहिजे आपण सरकारने किंवा आपल्या आयुक्त साहेबांनी किंवा पोलीस आयुक्तांनी शासकीय कार्यालयामध्ये बंदी घातली पाहिजे. आणि जिथं शासकीय कार्यालयामध्ये लोकांनी जर बंदी घातली गेटच्या बाहेरच, तर त्या आतमध्ये मावा येणार, गुटखा येणारच नाही ना. शासकीय कार्यालय स्वच्छ दिसेल. मग पानटपऱ्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे की दिसल्यासाठी कारवाई करा, पानटपऱ्यात बंद करा. पानटपऱ्यात गुटखा कुठून येतो त्याचं शोध मोहीम केली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सुपारी कुठून येते? कारण त्याला बंदी असताना कुठून येते?
तर याला पोलीस प्रशासनाचा पाठिंबा आहे का? आता चोरून आपण आपले म्हणजे पाकिटे पेकिटे घेऊन त्या ठिकाणी तर सोडत जातं गाड्या बिड्या, ह्याची शोध आपण आता कटकपणे त्या ठिकाणी पालन केलं तुम्ही पाहिजे. रुग्णसेवक म्हणून अनेक हॉस्पिटलमध्ये जातात, म्हणजे सोलापूर असेल, सिव्हिल असेल किंवा पुण्या मुंबईला देखील उपचारासाठी अनेकांना मदतीसाठी जातात. असं एखादं तुमचं प्रसंग आलाय की बाबा कॅन्सरग्रस्ताला तुम्ही मदत केली किंवा असं काय आढळलं काय, किंवा कॅन्सर झालेल्या व्यक्तीला काय परिस्थिती असते घरची? बघा, कॅन्सर झालेल्या पेशंटची परिस्थिती, त्याला जर एखादा कॅन्सर झाला असेल, त्या कॅन्सरच्या आजाराला कितीही जरी खर्च केलो, आता मी पेशंट पाहिला होता सिव्हिलमध्ये आपण ॲडमिट केलं कॅन्सरचं, परंतु सिव्हिलमध्ये आपल्याकडे केमोथेरपी उपलब्ध नाही, त्या ठिकाणी बाहेर खाजगीमध्येच केलं जातं. सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल, सिद्धेश्वर या ठिकाणी मी एका युवकाला घेऊन गेलो, त्याच्या कॅन्सरच्या गाठी निर्माण झाल्या होत्या. गुटखा खाऊन, मावा खाऊन ते कमी करण्यासाठी त्याला इतका परेशान त्या ठिकाणी करण्यात झाला की त्याला तो त्रास झाला, परंतु त्याच्या कुटुंबावर की इतका भयानक परिस्थिती निर्माण झाली. तो इतक्या गरीब परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने कॅन्सरशी झुंजला असेल, त्याचे आई वडील म्हणा, तो स्वतः युवक म्हणा, की इतक्या भयानक परिस्थिती. मला तर डोळ्यातनं पाणी आलं होतं की ते माता भगिनींचं इतका खर्च पाहून ते स्वतःचं घर विकले, सोनं विकले आणि त्या मुलासाठी इतक्या भयानक परिस्थिती, लोकांपर्यंत कर्ज काढला, घर विकला, सोनं विकलं, पण त्याच्या कॅन्सरची गाठ कमी झाली नाही. शेवटी त्याला आपण टाटामध्ये घेऊन गेलं. टाटामध्ये देखील त्याला थोडाफार पैसा लागतोच, सर्व फ्री होत नाही, काही टेस्ट असतात, अमुक असतात, त्या टेस्ट देखील बघण्यासाठी त्याला पैसा खर्च करावा लागतो. याचा त्या युवकाला देखील त्रास होतच होतो, परंतु त्याचा त्रास कुटुंबालाही भोगावा लागतो. म्हणून माझी युवकांना माझी या ठिकाणी कळकळीची, कॅन्सरला किती खर्च आहे म्हणजे केमोला यायला त्याला? आता राज्य सरकारने आपला केमो महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये 6 केमो फ्री आहे. महात्मा ज्योतिबा फुले आपली योजना जी आहे याच्यात फ्री घेतात, बाकीचे केमोलाही पैसे घेतले जातात. पण खाजगीमध्ये काय आहे? खाजगीमध्ये एका केमोला साधारणतः 15 ते 20 हजार रुपये, एका केमोला साधारणतः 7 ते 8 लाख रुपये केमोला खर्च येतो. म्हणजे कॅन्सर झालं की कॅन्सर झाला की मग 10 रुपयाची पुडी किती एका ठिकाणी 15 लाख रुपये कॅन्सरला खर्च करावा लागतो. आता आमच्याकडे पेशंट आहेत, आम्ही स्वतः बार्शीला कॅन्सर हॉस्पिटलला घेऊन जातो, मुंबई टाटाला घेऊन जातो, त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून त्या पेशंटला उपचार मिळवून देण्याचं काम करतो. परंतु त्या उपचाराला प्रतिसाद देण्याचं काम त्या रुग्णालयाकडून होत नसतं कधी कधी. त्यामुळे मावा घातकच आहे, गुटखा मावा हे सर्व घातकच शरीराला आहे. माझी विनंती आहे राज्य सरकारला की या माध्यमातून गुटखा बंदी तर तुम्ही करणारच आहात आणि मावा बंदी सुद्धा तुम्ही आता जाहीर केलेली आहे. याच्या पुढे देखील आपण जाऊन महाराष्ट्र राज्य हा दारूमुक्त करावा, माझी ही राज्य सरकारला विनंती आहे. दारू, गुटखा, मावा याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. लोकप्रधानच्या मोहिमेला तुमचा सपोर्ट असणार का? 100% लोकप्रधानच्या चॅनलच्या या ठिकाणी मोहिमेला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील, आमच्या संस्थेचा पाठिंबा राहील, आमच्या कुटुंबाचा पाठिंबा राहील.